श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 16 फेब्रुवारी, वार शुक्रवार. या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. पुराणामध्ये असं म्हटलं जातं की या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे ही पृथ्वीवर पडली आणि असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्यदेवांना आपण अर्घ्य दिलं तर आपल्या पापांना मुक्ती मिळते आणि मनुष्य हा गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि ते सोन्याच्या रथात बसले होते, म्हणून या दिवसाला रथसप्तमी या नावाने ओळखले जाते. तर अशा ह्या रथसप्तमीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पवित्र गंगेमध्ये जर स्नान केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. तसेच रोग आणि इतर दुःखांपासून, इतर आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करणं जमेल ते तुम्हाला करायचं आहे. या दिवशी जर अन्नदान केलं तर त्यासारखं पुण्य कोणतंच नाही. याबरोबर तुम्ही धनधान्य, त्याचबरोबर वस्त्रदानसुद्धा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर पहा, या दिवशी दूध उतू घालण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे बघा, मातीचं छोटंसं बोळकं जरी असेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि तर हे जे दूध आहे तुम्ही गॅसवर उतू घालू शकता किंवा मग तुम्ही गौऱ्या मिळतात पहा, ज्या शेणाच्या गौऱ्या असतात किंवा मग कोळसे असतात, त्यावरती ते भांडं ठेवून तुम्ही ते उतू घालू शकता. आणि हे जे उतू गेलेलं दूध आहे, हे उतू घातल्याच्या नंतर याचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला सूर्यदेवांना दाखवायचा असतो. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण हे दूध उतू घालतो ते दूध ज्या दिशेने उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे ही जी दूध उतू घालण्याची प्रथा जी आहे तर ती घरोघरी पाळली जाते. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर नक्की ह्या रथसप्तमीला तुम्ही असं हे दूध उतू घालायचं आहे आणि याचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 धान्यांची पूजा करायची आहे आणि हे 7 धान्य तुमच्याकडे छोटे छोटे बोळके असतील त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा मग प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ह्या धान्यामध्ये पहा, ज्वारी, बाजरी, गहू, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पांढरे तीळ. तर हे पांढरे तीळसुद्धा आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे. हे तीळ आपल्याला त्या पूजेमध्ये आवर्जून वापरायचे आहेत, कारण रथसप्तमीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं. 7 धान्यांची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या घरी अशी ही एक वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे. ही वस्तू जर आपण आपल्या घरी घेऊन आला तर घरामध्ये धन, पैसा, संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही. त्याचबरोबर दारिद्र्य जे आहे घरातलं ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहील. आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून रोज पैसा येत राहील. तर अशा प्रकारे पहा, आपल्याला ही कोणती वस्तू घरात घेऊन यायची आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. जर ही वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायची आहे. तर ती महत्त्वाची गोष्ट ती आहे ती म्हणजे आपल्याला 7 घोड्यांचे जे चित्र आहे तर ते धावते घोडे असतात पहा, आणि पाठीमागे सूर्योदय होत आहे असं चित्र जे आहे तर ते आपल्याला खरेदी करून आणायचं आहे. 7 घोडे धावत आहेत आणि पाठीमागे रथ आहे आणि ते त्याच्यामागे सूर्योदय होत आहे. अशा प्रकारचा जो फोटो आहे तो आपल्याला खरेदी करून आणायचा नाही. तर आपल्याला फक्त जे धावते घोडे आहेत 7, ते धावते घोड्यांचंच चित्र आपल्याला खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, या दिवशी असं म्हटलं जातं की जे हे 7 धावते घोड्यांचं जे पेंटिंग आहे ते जर आपल्या घरामध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये शुभ मानलं जातं. आणि पहा, घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि कुटुंबामध्ये घरातील लोकांची प्रगती देखील होत असते. आणि पहा, जर हे पेंटिंग आपण आपल्या घरामध्ये लावलं तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहत असते.
7 अंकांचा म्हणजे 7 जो नंबर आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो, अतिशय भाग्याचा मानला जातो. इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा बघा 7 रंग, 7 महासागर, 7 नक्षत्र आणि प्राचीन भारतातील 7 ऋषी आहेत. याशिवाय लग्न समारंभात सुद्धा 7 वचन हे दिले जातात. वधू आणि वर हे 7 वचन घेत असतात, 7 फेरे घेतात. 7 संख्या ही शुभ मानली जाते आणि याचा सकारात्मक मानला जातो. त्यामुळेच पहा आपल्याला ही 7 घोड्यांची जी पेंटिंग आहे तर ती या दिवशी खरेदी करून आणायची. तर पहा जेव्हा आपण ही 7 घोड्याची पेंटिंग खरेदी करून आणणार आहात तेव्हा ती कोणत्या दिशेला लावायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा मुख्य दरवाजा आपला उघडतो त्यानंतर समोरच आपल्याला ती पेंटिंग लावायची आहे. आणि हे जे घोडे आहेत तर ते आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करत आहे अशा दिशेने ते लावा. घराच्या बाहेर प्रवेश करत आहे अशा पद्धतीने लावून जर घराच्या दिशेने घराच्या आतमधल्या दिशेने जर आपण ही पेंटिंग लावली तर आपल्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती हे येत सुख शांती समाधान आपल्या घरामध्ये येत राहतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच ही पेंटिंग घरामध्ये लावायची आहे. तर पहा जर तुमच्या घराच्या समोर लावायला जागा नसेल म्हणजे घराच्या पुढच्या मुख्य दरवाजाच्या समोर लावायला जागा नसेल तर तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा हा फोटो लावू शकता. त्या दिशेला सुद्धा हे शुभ मानले जाते. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जर भिंत उपलब्ध नसेल तर तुम्ही ही पेंटिंग तुमच्या घराच्या उत्तर दिशेला सुद्धा तर पहा त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये दुसरी गोष्ट जी आणायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर तांब्या म्हणजे ताम्हण नसेल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखादं धार्मिक पुस्तक घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी तुम्हाला तुळस ही आपल्या घरी खरेदी करून आण. जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल आणि ती तुळस एखादी आहे परंतु ती सुकलेली वाळलेली आहे तर अशी तुळस आपल्या घरामध्ये ठेवू नका. त्याऐवजी तुम्ही दुसरी तुळस घरामध्ये घेऊन या. तर त्यामुळे पहा अशी ही तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. जर आपल्या घरामध्ये खरोखर तुळस नसेल तर नक्कीच खरेदी करून आणा. कारण सुकलेली तुळस ही आपल्या घरासमोर ठेवायची नसते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि आपल्याला सकारात्मक लहरी निर्माण होण्यासाठी घरामध्ये तुळस ही खरेदी करून आणायची आहे. आणि खरेदी न करता तुम्हाला जर इतर कुठे भेटली तरीसुद्धा तुम्ही घरी आणू शकता. त्याचबरोबर पहा या दिवशी आपला जो गॅस आहे तर त्या गॅसची आपल्याला पूजा करायची आहे. कारण या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. जर या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी ही मूर्ती देखील खरेदी करून आणू शकता. जेव्हा तुम्ही गॅसची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य हे कायमस्वरूपी टिकून राहतं. घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही. त्यामुळे बघा जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही खरेदी करून आणली तरी सुद्धा चालेल. परंतु जेव्हा पूजा करणार आहात तेव्हा अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.